रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. पिल्लांची वाढ केव्हापासून होते याबद्दल समजुती आणि गैरसमजुती. 5 महिन्यामध्ये आपली पिल्ले 50 किलोची किंवा 40 किलोची का होत नाहीत? काय कारण आहे? एकूण 3-4 भाग होतील. त्यातला हा पहिला भाग आहे. म्हणजे 5 महिन्यामध्ये 40 किंवा 50 किलो वजन कसं करायचं पिल्लांचं, शेळीचे असतील मेंढीचे असतील, आणि हे केव्हापासून होते याबद्दल बऱ्याच काही गैरसमजुती आहेत. आपणाला असं वाटतं बरं का, पिल्लांची वाढ ही जन्म झाल्यापासून, म्हणजे शेळी किंवा मेंढी वेल्यापासून पिल्लांची वाढ होते. तर ही गैरसमजूत प्रथम दूर करा. पिल्लांची वाढ जी आहे ती पिल्लांची वाढ ही जन्म झाल्यानंतर कधीच सुरू होत नाही. पिल्लांची वाढ केव्हा सुरू होते हे सांगण्यापूर्वी मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. ते अशा की शेळीचा किंवा मेंढीचा खुराक ती भाकड आहे, म्हणजे गाभण नाही म्हणून तिला बंद करणं किंवा तिला वेगळा चारा घालणं वगैरे वगैरे ह्या गैरसमजुती आहेत. तर पहिली महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की शेळी, मेंढी, गाय, म्हैस, भाकड असू द्या किंवा गाभण असू द्या, तिचा खुराक कधीच बंद करायचा नाही. तुम्ही त्या खुराकाचं प्रमाण कमी करायचं, लक्षात ठेवा. तर हे खुराकाचं प्रमाण कमी कधी करायचं तेही मी सांगतोय. समजा आता तुमची शेळी, आणि हे ज्याच्याकडं आयडिया नाहीत तो वेगवेगळी केमिकल्स वापरून शेळी पुन्हा माझ्यावर आणणे, माझ्यावर वेळच्या वेळेला येत नाहीत शेळ्या. आणि सरांनी तर असं सांगितलं होतं की 2 वर्षामध्ये 4 येतं होतात किंवा 3 येतं होतात. आमची तर वर्षाला 1 बी वेत देत नाही. म्हणजे सरांचं काय चुकीचं आहे का? तर मी चुकीचं कधीच सांगत नाही बाळांनो. आवर्जून मी हे तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही मी काय म्हणतो ते समजून घेत जावा, किंवा माझ्या म्हणण्याचा अर्थ काय असतो वाच्यार्थाने जात जाऊ नका, लक्षणार्थ घेत जावा. खुराक का बंद करायचा नाही? कारण जी शरीराला लागलेली सवय ही एकदम बंद केली आणि पुन्हा तुम्ही चालू केली तर बऱ्याच जणाच्या असा प्रॉब्लेम येतो की शेळ्या अबॉर्ट होतात. 3-3.5 महिन्यामध्येच बऱ्याच जणाच्या शेळ्या, बोकड चांगला आहे, शेळी चांगली आहे, तरी बी अबॉर्ट होतात, म्हणजे गर्भ फेकून देतात, म्हणजे गाबडतात थोडक्यामध्ये. त्याच्या लगेच लक्षात येतं, अरे शेळीला आता 3रा महिना चालू झाला आणि सरांनी सांगितले 3ऱ्या महिन्यापासून खुराक बंद केलेला खुराक सुरू करतो. 1-1.5 आठवड्यामध्ये शेळी गाबडून जाते. गाबडण्याच्या कारणापैकी हे एक कारण आहे, महत्त्वाचं कारण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं माझ्या मेंढी पालकाला किंवा शेळी पालकाला लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे ही पहिली आहे. तर खुराक तुम्ही कमी करायचा नाही. शेळीनं माज केला, मेंढीनं माज केला, मेंढी भरली असं वाटलं, शेळी भरली असं वाटलं की तिथून पुढे तुम्ही माझ्या शेडवर या. आम्ही खुराक टाकताना लक्षात ठेवा, गव्हाणीमध्ये टाकतो. सर्व शेळ्यांना समान खुराक असतो. खुराकामध्ये कमी प्रमाण होत नाही, जास्तही प्रमाण होत नाही. ती गाभण असू द्या, भाकड असू, एक म्हणजे भाकड राहतच नाही, मेंढी असेल शेळी असेल माझ्याकडे, कारण खुराकामध्ये कंटिन्यू पण आहे ना. परंतु मापात तेवढाच खुराक, वाजवीपेक्षा जास्त द्यायचा नाही. आणि मग शेवटच्या 2 महिन्यामध्ये
त्यांना शेडच्या बाहेर काढून शेवटच्या 2 महिन्यामध्ये म्हणजे 4था आणि 5वा महिना, आता नीट लक्ष द्या, पिल्लाची खरी वाढ ही पिल्लू पोटात असल्यापासूनच सुरू होते. गरोदर असल्यानंतर आपण स्त्रीची काळजी घेतो का नाही? गरोदरपणामध्ये तिला फळं देतो, वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन देतो, लसीची इंजेक्शन देतो. ह्या गाभण अवस्थेमध्ये सुद्धा एक पर्टिक्युलरली लसी टोचाव्या लागतात की जेणेकरून त्या पिल्लाला पुन्हा प्रॉब्लेम येत नाही. ते कोणत्याही त्याचा व्हिडिओ वेगळा करेन. परंतु 2 महिने झाले शेळीला लागून 2 महिने झाले की 3ऱ्या महिन्यापासून तिचा खुराक वाढवायला सुरुवात करा. हळूहळू वाढवायचा, एकदम वाढवायचा नाहीये. परंतु जर मागचे 2 महिने तुम्ही खुराक बंद केलेला असेल आणि बंद करून जर तुम्ही खुराक एकदम चालू केला तर शेळी 101% आहारामध्ये बदल झाल्यामुळं गाबडते. तर हे लक्षात ठेवा अगोदर. मग खुराक हळूहळू हळूहळू वाढवत आता शेळीच्या वजनावर आहे तो खुराक. कितीही मोठी कितीही भारी शेळी असू द्या, बोकड असू द्या, एका वेळेला खुराक हा 250 ते 300 ग्रॅम ह्याच्या पुढे जायचं नाही. आणि कमीत कमी तिला खुराक 100 ग्रॅम दररोज डेली लाईफला मिळावा. कारण इतर सर्व बॉडीमधली फंक्शन होण्यासाठी तिला त्या खुराकातूनच एनर्जी मिळत असते. अन्नातून मिळतेच, परंतु कधी तुम्ही हिरवा चारा असतो, कधी नसतो. त्याच्यामुळं खुराक कधी शेळीचा बंद करायचा नाही. या व्हिडिओमधून एवढी माहिती ही इतकी महत्त्वाची आहे माझ्या शेळी पालकासाठी, मेंढी पालकासाठी किंवा गाय पालन वगैरे करणाऱ्या सर्वच व्यक्तींसाठी. मग 3ऱ्या महिन्यात थोडंसं प्रमाण वाढवायचं. म्हणजे जर आपण 100 ग्रॅम खुराक जर दररोज तिला मिळत असेल तर 3ऱ्या महिन्यामध्ये 150 ते 125 ग्रॅम पर्यंत करायचं 3ऱ्या महिन्यामध्ये. मग 3 महिने झाले की 4थ्या महिन्यामध्ये तिला साधारण 200 ते 250 ग्रॅम एवढा खुराक सकाळी तेवढा आणि संध्याकाळी तेवढा मिळायला पाहिजे. आणि या खुराकाबरोबर काय मिळालं पाहिजे ते पहा. 4थ्या महिन्यापासून पुढे 4था आणि 5वा महिना या वेळेला तिला आठवड्यातनं 2-3 वेळेला 5 ते 10 ml कॅल्शियम मिळालं पाहिजे. 5 ते 10 ml मल्टीस्टार मिळालं पाहिजे. मल्टीस्टार म्हणजे त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत. कुठल्याही मिनरल्स व्हिटॅमिन्स असलेलं सांगतो मी. आणि गाभण शेळी असो अथवा नसो, शेडमध्ये 200 रुपयाला मोठी लट्ट वीट मिळते मिनरल मिक्सचरची. ती प्रत्येक कप्प्यामध्ये अडकवलेली असलीच पाहिजे. त्या विटेचं महत्त्व एवढंही लक्षात ठेवा, तिच्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ती त्या विठेमधून तिला ती पूर्ण होते. आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी वीट तर असणं, कंटिन्यू वीट पाहिजे. बाकीचं तुम्ही चाऱ्यामध्ये कमी जास्तपणा करू शकता, परंतु वीट मिनरल मिक्सचरची जी वीट आहे तांबड्या रंगाची मिळते ती तुम्ही कधीही शेड आपलं रिकामं दिसता कामा नये. ती सगळ्यांनी एक जास्त संख्या असेल तर एक वीट साधारण जाते 2, 2.5, 3 महिन्यापर्यंत जाते. त्याच्यामधून अप्रत्यक्षरित्या तुम्हाला खूप काही त्या जनावराला मिळत असतं, परंतु तुमच्या दृष्टीस पडत नाही. ते तुम्ही शांत वातावरण असताना तुम्ही पहा उठून जिला आवश्यकता आहे ती हळू जाते आणि त्या विटेला चाटते. तुम्ही निरीक्षण करा. खुराकाचं प्रमाण वाढवा. त्यावेळेला कॅल्शियम बॉटल मिळते कॅल्शियमची, मल्टीस्टार किंवा व्हिटॅमिन आणि मिनरल्स एकत्रित असणारी
बॉटल मिळते. मी मल्टीस्टार वापरतो त्यामुळे ते सांगितलं. आणि तिला सदैव भूक लागण्यासाठी आठवड्यातून, ही दररोज नाही सांगत मी, 2-3 दिवसांनी सांगतो. समजा आज तुम्ही कॅल्शियम दिलं, उद्या तुम्ही ब्रोटॉन देऊ शकता. 5 ते 10 ml मॅक्झिमम द्यायचं नाही आहे, लक्षात ठेवा. पुन्हा 1-2 दिवस गॅप देऊन पुन्हा मल्टीस्टार देऊ शकता. याच्यामुळं तिच्या पोटात जे बाळ वाढतंय त्याला आईमार्फत सर्व मिळून जातं आणि त्याची ग्रोथ एवढी फास्ट होती. तुमचं 1.5 किलो 2 किलोचं पिल्लू जे जन्माला येतं ना, ते तुम्ही जर अशी काळजी घेतली, लक्षात ठेवा, शेळी वेपर्यंत किंवा जनेपर्यंत म्हणा थोडक्यात, जर अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला झार पडणे, पिल्लांची पोटातच वाढ होत असते. ते पिल्लू कमीत कमी तुमचं, नीट लक्ष द्या, समजा जर ती 3 पिल्लं देणारे असेल तर त्या पिल्लाचं, प्रत्येक पिल्लाचं वजन 3.5 किलो ते 4.25 किलोपर्यंत भरतं. जर एकच पिल्लू देणारी ती जर शेळी असेल, मेंढी जर एकच पिल्लू देणारी असेल तर लक्षात ठेवा, माझा अनुभव सांगतो, 7 ते 8 किलोचं पिल्लू जन्मताच वजन असलेलं पिल्लू जन्माला येतं. एक पिल्लू देणाऱ्या मेंढीचं पिल्लू आतापर्यंत माझ्या अनुभवात 6 किलोच्या खाली कधीच आलं नाही, लक्षात ठेवा. आणि जर समजा 3 पिल्लं देणारी जर शेळी असेल तर तिची 3.5 किलो, म्हणजे टोटली ते गर्भाशय जे आहे ते जास्तीत जास्त पर्यंत 12 किलोच्या वजनापर्यंत ते गर्भाशय कॅपॅसिटी आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं तर मग ॲबॉर्ट होतात. त्याच्यामुळं खुराक लिमिटेडच द्या, परंतु रेग्युलरली देत जावा. विटॅमिन्स, मिनरल्स कोणती द्यायची, कशी पाजायची, केव्हा, कुठल्या महिन्यापासून पाजायची, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली. हा 5 महिन्यामध्ये पिल्लांचं वजन 50 किलो कसं करायचं ह्याची ही माहिती चालली आणि त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे. याचे बाकीचे व्हिडिओ जे आहेत 2रा 3रा चॅनलवरती, दोन्हीपैकी एका चॅनलवरती बघा तुम्ही, बैसर शेळीपालन किंवा बैसर शेळीपालन तडका किंवा बैसर भजन कीर्तन याच्यावरती आहेत. माझ्या मते पहिल्या भागामध्ये, आता शेळी वेल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये पिल्लाची काळजी कशी घ्यायची हा भाग 2रा आहे, हा भाग पहिला आहे. महिन्यानंतरच्या पिल्लाची काळजी कशी घ्यायची 3रा भाग आहे तो. 2 महिन्यानंतर कशी घ्यायची, 3 महिन्यानंतर कशी घ्यायची, असे भाग आहेत वेगवेगळे. हे व्हिडिओ तुम्ही पहा तरच पिल्लांची वजनं मी म्हणतोय तशा पद्धतीनं होतात. ओके, झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तांच्या, म्हणजे शेळीपालक भक्तांच्या किंवा मेंढीपालक भक्तांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.